बगबुगे बगनी मागोदरी ओम पट स्वाहा. आणि इथं बघू शकता काय मस्ती चालू झालेली आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. आज आपण जाणार आहोत हरिश्चंद्रगड आणि आपल्या सोबत आहे प्रितेश गवळी. आणि आज आम्ही लवकर किती 3:30 ला उठून आवरून आलेलो आहेत आणि खूपच लवकर प्रितेश गवळीचं थँक्स बोललं पाहिजे की त्यांनी पहिल्यांदा आवरून आले. अरे हपचटी विथ हपचटी राव, आदित्य विथ असुरा आणि कॅमेरामॅन आहे. कृपया शिवाय देऊ नये. असुरा शांतते आणि कंट्रोल ठेव. आमच्या राहुल भाऊने मस्तपैकी चहा ऑर्डर केलेला आहे आणि चहा बघू शकता. चहा हा बिस्किट पण घेतलेले त्याने. आणि इकडं आदित्य भाऊ आणि प्रितेश सर लेमन टीचा आस्वाद घेताना. सर लेमन टी मिक्स करताना वापरले. सर तुम्ही आमच्यासाठी पुन्हा एकदा लेमन क्विज करू शकता का मस्तपैकी. ओम बगबुगे बगनी मागोदरी ओम पट स्वाहा. असा लेमन मस्तपैकी असा क्विज केलेला आहे. आता आपण लेमन टीचा आस्वाद घेऊया. बघूया लेमन टी कसा लागतोय. मी आणि प्रितेश दोघं आता आस्वाद घेणार आहे. आणि एक स्नॅप पण टाकतो. चेअर्स झालेलं आहे. आता किती जवळ आहे? 20 किलोमीटर पुढे गेलो. खाऊ ना थोडं. ओके ओके लिंबू टाकल्यावर छान. हां ओके ओके नाईस आहे नाईस. सो गाईज, तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा आहे जो नजरेला असा भारी दिसेल ना की तुम्ही ना डायरेक्ट पागल होऊन जाशाल. तुम्ही बघाच. हा व्ह्यू म्हणजे कॅमेरात एवढा भारी दिसतोय तर मी आत्ता जिथे आहे मी माझ्या नजरेने बघतोय तर तुम्ही बघू शकताय की मला एवढा छान वाटू राहिला. तुम्ही जर का इथं रिअलमध्ये असतात तर मित्रांनो आता आपण आहे ना एका ठिकाणी थांबलेलोच होतो. जसं आमचे सर बोललेच असतील तुम्हाला सांगितलं असाल. इथं आता चालू आहे मस्त प्रितेश भाऊंचा फोटोशूट चालू आहे. प्रितेश भाईंचे स्माईल बघा फक्त एकदा. एक अशी खूपकार अशी स्माईल दिलेली सरांनी. आणि जसं तुम्ही एकदम आमचे प्रोफेशनल फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी या येस 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 प्रोफेशनल फोटोग्राफर एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. जर तुम्हाला कोणत्या प्रकारच्याही ऑर्डर द्यायच्या असतील फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा राहुल सरांना. त्या तुम्हाला एकदम बेस्ट डीलमध्ये एकदम मस्त मस्त फोटो काढून देतो. बघू शकता पूर्ण सीन आहे हा. एवढा सी शेपमध्येची नदी विधी दिसते एकदम मस्त दिसते. आणि तुम्हाला कदाचित या व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण झूम करून तुम्ही असं बघू शकता. पूर्ण मित्रांनो हा जेवढा पूर्ण एरिया आहे तेवढा पूर्ण एरियात पूर्ण धुका आहे. जसं ते म्हणता ना की काय झाडी काय ते झाडी काय ते डोंगर सगळंच एक नंबर. जसं ते राहतं ना की आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथं एकदम असं स्वर्गसुख ज्याला म्हणतात त्या टाईपमध्ये आता सध्या आम्हाला असं झालेलं की आम्ही आलेलो स्वर्गात. मित्रांनो कसं आहे ना की हरिश्चंद्राला असंही भटक्यांची पंढरी असं म्हटलं जातं ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे. आणि आम्ही आता पंढरीच्याच दिशेने चाललेलो आहे. पूर्ण डोंगर आपल्याला एकदम एंडपर्यंत जायचं आहे. तिथं जाऊन आपल्याला पूर्ण एक सिनरी बघायची आहे. तिथं केदारेश्वरचं मंदिर आहे. हरिश्चंद्राचं मंदिर आहे. त्याच्यानंतर एक महादेवाची पिंड आहे. त्याला पण एक मस्त आख्यायिका आहे, एक मस्त इतिहास आहे. तो इतिहास आहे आम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला पण नक्की कळेल. आम्ही तोही सांगू. आणि तोपर्यंत तुम्ही व्लॉग एन्जॉय करा ना मेरी जान. सिनेमॅटिक कसे शेवटी कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. बरोबर की नाही सर? हो बरोबर. इज्जत भेटली पाहिजे इज्जत कंटेंटला.
सो गाईज जस्ट नाव आपण कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य प्रवेशद्वारापाशी पोचलेलो आहे आणि इथं बघू शकता काय मस्ती चालू झालेली आहे. फुल फुल जे आता हा घेतलेलं आहे, जे गाडीमध्ये आपण तू पण एकदा अनुभव कर रे. नाही हे माझी practical. अशारित्या आम्ही आता हरिश्चंद्राच्या एंट्रन्सवर पोहोचलेलो आहे. इथून गडाचा प्रवेशद्वार आहे. आता आपण मध्ये एंट्री केली आहे. अरे अरे छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी भले की जय. आता अशाच रित्या एकदम मस्त स्टार्टिंग झालेली, गडाला चढायला सुरुवात झालेली आता. हो काय म्हणणं प्रीतेश सर? पर्यंत बघा एवढं अंतर चढलंय मी आणि मला थकवा देत. अंतर पण दाखवून देतो. अंतर बघून घ्या. जस्ट स्टार्टिंग झालेली. हे आज नाही हे 100 मीटर चालू चढलोय या. हा तर प्रीतेश सरांना लागला एकदम. काही नाही, पण आम्ही सगळे सोबतच जाणार आहे. सगळे मेंबर तसेच आहे. मी थकून बसलो तरी जाऊन नाही. हो, कोणी बसलाय बसू नको, मी नक्की बसेल प्रीतेश सर तुमच्या सोबत. येस, भेटूया थोड्या वेळाने. गाईज आम्ही ट्रॅकिंग तर चालू केलेली आहे, पण तुम्ही ट्रॅक बघू शकताय किती छान आहे, किती सुखदायक आहे आणि किती ओके रस्ता आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आम्ही चपला म्हणजे सँडल्स, कोणी शूज, कोणी सँडल्स वगैरे घालून आलेले आहे. खूप रिस्की राहणार आहे ते आणि पाऊस खूप पडतोय. सो मला वाटतं आम्ही खूप रिस्क घेतलेली या टायमिंगला. सो बघू, ट्रॅक तर 2 तासामध्ये कंप्लीट झालं पाहिजे, पण निशान बोलतोय त्याच्याकडून 4 तास लागतीलच. हे काय किती वेळ लागणार साहेब, तुम्ही आता माझा दम लागताना आवाज ऐकत असाल का? माझी लागलेली आताच. TMW हा संपलाय. अरे याच्या तर ओव्हर ऍक्टिंग. चला घरी, चला घरी. आमच्यापेक्षा जास्त पुढे जाणारे 2 कार्यकर्ते हे स्वतःला जास्तच ओव्हर समजतात. पाडला ठीक आहे, भेटूया पुढे. तगडा व्ह्यू दिसतोय गाईज. ओके, काय व्ह्यू तगडा आहे मित्रांनो, खरंच सांगतो. व्ह्यू एक नंबर आहे. पण हा मुलगा त्या व्ह्यूची सगळी घाण करतोय. इथे बघा एक सुंदर पोरगा, त्याच्यानंतर अजून एक सुंदर पोरगा. राहुल बघा, राहुल इकडं स्माइल दे. मस्त सुंदर पोरगा. हा एक सुंदर पोरगा. सावधानी, नजर आटी दुर्घटना घटी. ऐक ग, यांच्याकडे काहीच होत नसतं नाही, खाली पडतं. इकडे मी एवढं 18 किलो वजन घेऊन चाललोय. हे बघा, माझं असं म्हणणं आहे, पहिल्यांदा जर ट्रॅकवर आलेलो आहे आणि एखाद्याची जर बॅग उचलताय तर 4 वेळेस बोलून दाखवणं गरजेचं नाहीये मित्रांनो. गरजेचं आहे ते तुम्हाला नाही, काय अजिबात नाहीये. थकून जातं माणसं. आम्ही एवढी मेहनत करतोय, उगाच करतोय का? तुमच्यासाठी करतोय. आमचा प्रीतेश भाऊ सटकता पडता वाचलेला आहे. कशासाठी वाचलाय? तुमच्यासाठी. आता आपण आहे ना जवळपास अर्ध्या ट्रॅकमध्ये जवळपास आपला ट्रॅक झालेला आहे कम्प्लीट. इथे 40% म्हणता येईल. 40% ट्रॅक कम्प्लीट झालेला आहे. आणि इथे बघू पण शकता एकदम सुंदर असे धबधब्यांचा सुरुवात झालेली आहे. ही सुंदरता आहे. जेव्हा आपण गड किल्ल्यांवर जातो तेव्हा ही सुंदरता आपल्याला सगळीकडे अनुभवायला मिळते. आज शुक्रवार असून सुद्धा एवढी गर्दी मित्रांनो. एकदम सुंदर छोटे असे जे पाझरणारे जे ओढे राहतात ते सुद्धा आपल्याला इथे दिसतात. तुम्ही इथे बघू शकता. जसं आपण पुढे जाणार तसं ह्या हरिश्चंद्र गडावर
खूप असे छोटे छोटे असे पाझरणारे धबधबे आहेत आणि हे खूप सुंदर सुंदर आहे. इथे आपण आनंद घेऊ शकतो जेव्हा आपण प्रमाणाच्या बाहेर थोडं जेव्हा एक्झॉस्ट होतो. एक्झॉस्ट झाल्यानंतर आनंद घ्यावा मित्रांनो पाण्याचा. जो काही थकवा आहे तो एकदम लवकर दूर होऊन जातो. आनंद घ्यावा मित्रांनो पाण्याचा. थोडा पाण्याचा आनंद घेत राहावा. धबधब्याचा आनंद घेतला पाहिजे. बुटं ओले होऊ नये म्हणून सगळ्या मित्रांची एकच खंत होते की बाहेरून यावा. पण काय एवढा सुंदर अशा ठिकाणी आलो आणि त्या गोष्टीचा आनंदच घेतला नाही म्हणजे मनात राहून जाते ती एक गोष्ट. त्याच्यामुळं आनंद घेत राहा आणि अजूनही मस्त मस्त गोष्टी बघायच्या. त्याच्यामुळं ब्लॉगमध्ये असा कंटिन्यू बघत राहा. सो गाईज मंदिरात आम्ही पोहोचलेलो आहे आणि दर्शन घेऊ. तुम्हाला दाखवतो एंट्रन्स कसं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे एंट्रन्स ह्या साईडने आहे. पण मग मी इकडे बघायला आलो होतो की इकडे काय आहे. हे नंदी देवीचं आहे आणि हा व्ह्यू बघा काय सगळं आहे. इथे 2 पिंड दिलेले आहेत महादेवचे. हर हर महादेव. साईडला बघू शकताय. तू काय मम्मी सारखं इथे जशी महादेवाची पिंड आहे तसंच ह्या इथं 2 महादेवाच्या पिंड आहे. त्याच्या समोरच्या साईडला पण एक नंदी महाराज आहे आणि ह्या साईडला पण एक नंदी महाराज आहे. आणि आपण बघू शकता एवढं सुंदर असं स्ट्रक्चर आहे. ह्या केव्ह टाईपमध्ये बनवलेलं आहे आणि मस्तपैकी असं सुंदर असं स्ट्रक्चर आहे पूर्ण मंदिराचं. ही एक कुंड आहे, हौद आहे. त्याच्यात खाली उतरायला सुद्धा रस्ता आहे. ह्या अशा पायऱ्या बनवल्या इथं पाषाणाच्या पूर्ण पायऱ्या आहे आणि मस्तपैकी छोटे छोटे असे फिश पण आहे. देवाचं मंदिर आणि इथं या साईडला गणपती बाप्पाची एक सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच्याच असं बाजूला एक मस्तपैकी आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. जसं म्हणतात ना की हरिश्चंद्रगडाला जसं नाव पडलेलं आहे ना की भटक्यांची पंढरी, तशीच आपली पंढरीची माऊली विठ्ठल रुक्मिणी इथं आहे. बघून घ्या. एक्झॅक्ट आता मी तुम्हाला बोललो होतो की इथं गणपती बाप्पाचं एक सुंदर अशी मूर्ती आहे. त्या मूर्तीच्याच एकदम समोरच्या साईडला एक सिद्धेश मंदिर, महाविष्णू मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचं असं आता जर तुम्ही पावसाळ्यात आले नाही इथे तर पावसाळ्यात मस्त असं पाणी साचलेलं राहतं आणि याचं खूप सुंदर असे मंदिर आहे. त्याचं मस्त असं स्ट्रक्चरमध्ये बनलेलं आहे आणि इतके सुंदर असं स्ट्रक्चर आहे. पूर्ण पाषाणातलं काम आहे, कोरीव काम आहे. हाच आपला जो राहताना सुंदरता गडांची, किल्ल्यांची ती अशा कामामधनं दिसून येते खरी तर. मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे हरिश्चंद्राच्या त्या स्वयंभू महादेवाच्या मूर्तीजवळ. ही मूर्ती ह्या पूर्ण पाषाणामध्ये असलेली आणि इथं या मूर्तीच्या आजूबाजूच्या परिसरात एकदम गार असं थंड असं पाणी राहतं. 12ही महिना तुम्हाला इथं असं पाणी मिळेलच. आणि याचं असं एक ऐतिहासिक वैशिष्ट्य असं आहे की ते आपले रितेश सर सांगणार आहे. 4 स्तंभ आहेत तिथे. अशी मान्यता आहे की सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग असे 4 स्तंभ होते. हे 4 स्तंभ 4 युगांचं प्रतीक मानले जातात. तर याचे 3 स्तंभ तुटलेले आहेत. बघू शकता कलियुगाचा स्तंभ आहे हा. हे 3 स्तंभ आहेत, 2 हा तिसरा आणि हा कलियुगाचा स्तंभ मानला जातो. अशी मान्यता आहे की ह्या स्तंभाला काय झाल्यास कलियुगाचा विनाश होईल. दुनिया संपाल. आणि असंही म्हणतात की काही ठिकाणी की इथूनच सुरुवात झालेली आहे प्रत्येक गोष्टीची. त्याच्यामुळं हे स्तंभ त्या गोष्टींचं प्रतीक आहे. देखो गाइस, निशान गॉट अ न्यू फ्रेंड वाइल्ड. आमचा नवीन मित्र, आम्हाला आज या हरिश्चंद्रगडावर एक नवीन मित्र भेटलेला आहे आणि
तोही खूप सुंदरपणे आमच्यासोबत आहे आणि तो आज आम्हाला पूर्ण कोकणकडाची सैर करून दाखवणार आहे की कसं चालतात. आपण आता त्याच्या क्रॅब वॉकने जाऊ त्याच्या पद्धतीने, त्याच्यामुळे आपण सटकणार नाही मित्रांनो. तर जाऊ देऊया मित्राला आज आपण आता त्याला इथे सोडून देऊ. बिचाराला किती वेळ सोबत न्यायचं, सोबत नेणं चांगलं नसतं, त्याच्यामुळं मी त्याला आता इथे सोडतोय. बघू शकता आमचा मित्र, आणि तो एवढा आमच्यासोबत फ्रेंडली झाला आहे की तो जायला पण तयार नाही आहे, एकदम आमच्यासोबतच आहे. बाय, टाटा, सी यू. इकडनं कोकणकडा जायचा रस्ता आहे, ची गँग चालली आहे. अरे रस्ता तिकडे, पण आम्हाला एवढा किडा आम्ही इथूनच जाऊ. इकडून जाऊ ना, धबधबा लागेल तो मिनी धबधबा. आणि आता गाईज दिस इज व्हेरी बिग रिव्हर. वॉटर क्रॉसिंग हाऊ कसं टू करू? क्रॉस. पण डायनासॉरच्या जन्मात आहे आपण पण. चला पण तिकडं पण. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे कोकण कड्यावर, म्हणजे पोहोचून बराच वेळ झालेला आहे. आणि खाऊन इथं झालंय. प्रितेश सर अर्ध निर्ध खाऊन झालेलं आहे. आमच्यासोबत राहुल सर पण आहे, आणि तो तर थकलेला कार्यकर्ता आहे. त्याचा चॅनल असून तो इतका थकलेला आहे मी की खूप काय सांगा. exhausted होतो आणि माझं डोकं दुखत होतं रात्रीपासून. माझी झोप नीट नव्हती झाली तरी मी स्टार्टिंगला वहिनींनी फोन केला होता, ते पण सांग. नाही का? अर्ध्या व्लॉग मध्ये मी खूप सारं बोललेलो आणि शेवट मी एकदम थकून गेलो, कारण जेवेल नव्हतो मी सकाळपासून. काय वहिनी प्लीज सांगा याला थोडं रात्री लवकर झोपत जावे. उद्या जर बाहेर जायचं असेल तर आज रात्री लवकर हे नियोजन थोडं सांगत जा. पोरगा एवढं नाही 1 वाजेपर्यंत हा पोरगा गेम खेळत राहतो. याचा तुम्ही पहिले गेम बंद करा वहिनी. गेम पार्टनर कोण आहे माझ्यासोबत? निशांत पाटील. हा एक आहे, हा राहुल एक दगडे. आहे, निशांत आणि- पाटील, हा आणि एक बघा, आहे. नाही. हा? मी दारू झोपेले काल. हा कोणत्या गेमचं नाव घेतोय? आम्हाला तर गेमची नाव पण लक्षात नाही. एक डझन गिफ्ट तुला. कोणता गेम? हे बघा, तुमची बहीण- खाऊन झालेलं आहे, मस्तपैकी पुरी खाल्लेली आहे, ठेचा. ठेसा खाल्लेला आहे. एक ही फ्लावर फ्लावरची बटाटा. भाजी होती, ती मस्तपैकी बटाट्याची भाजी. संपलेली पोळे आहे. आणि आमचा भेळ प्रमोशन नाही पण कराड बंधूंचा चिवडा आहे. चांगला लागतो खायला. भेळ आणि सकाळी 1 डझन केळ पण सगळ्यांनी खाल्ले. केळी म्हणता, केळी. खेळ हा जो मुलगा आहे आसुरा एक आदित्य म्हणून, याने 1 डझन केळं रात्री घेतलेले होते. आम्हाला त्याचा फोटो सुद्धा पाठवला, आणि सकाळी येताना आणायला विसरला हा. रजनीचा भाऊ गजनी येतो. आमचा ट्रेक सुरू झाला तेव्हा आम्हाला एक मित्र भेटला होता, तो थोडासा मोठा झाला. आम्ही वरतून जाऊच तर कोकणकडापासून येऊच तर तो एवढा मोठा होऊन गेला. बघा पावसाळा आज नाही करायचं. मोठा बोलते गाईज, मोठ्या बोलते सबको बोलते. एकदम मायक्रो एचने बघून घ्या मस्त पैकी कसा बघतोय बिचारा. थांबा नाहीच आहे. नाही दे त्याला तर. रितेश कडून कमेंट्स घेऊ की ट्रॅक कसा झालाय, काय झालंय. ट्रेक जबरदस्त होता, मज्जा आली खूप. जाताना आम्ही जाईपर्यंत खूप एन्जॉय केलं. कोकणकड्यापर्यंत गेलो, खूप फॉग होता, एवढा कोकणकडा आम्हाला क्लिअरली दिसला नाही, पण एक खूप चांगली वाईब होती. आम्ही रिटर्न येईपर्यंत आता आम्ही ऑलमोस्ट 50% रिटर्न कव्हर पण केले, आणि आता आम्ही थोडेसे एक्झॉस्ट झालो आहे. सो आपण निशांतचा टेक 2 घेऊ. आपण त्याचं म्हणणं काय ते ऐकूनच घेऊ. ओके निशांत, वन्स अगेन. मला एकदम मस्त वाटलं हो. हा, तुझा अनुभव कसा आहे? तू किती वेळा येऊन गेला इथे? मी दुसऱ्यांदा आलेलो इथे. हा, आणि तू आम्हाला बोलला पण की तू रिटर्न जाऊन खाली जाऊन परत येऊ शकतो. हा येऊ शकतो मी, पण त्या स्पीडने मी वरती चढलेलो आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुझं काय म्हणणं आहे राहुल? तुझं काय म्हणणं आहे? ठीक आहे, चल तू रिव्ह्यू दे, काय झालं, काय ट्रॅक बद्दल काय म्हणणं? ट्रॅक म्हणजे खरं म्हटलं तर आवाजा पहिला ट्रॅक आहे. मित्रांसोबतचा पहिलाच ट्रॅक आहे, आणि हरिश्चंद्रगडला पण पहिल्यांदा आलो होतो. म्हणजे एवढं भारी बघायला भेटलं. ठीक आहे, थोडं नॉर्मल थाकवा लागला, एवढं काय वाटलं नाही. बोलू तर ते ए इकडे तू बोल. तुझा पण कमेंटमेंट घ्यायची. म्हणजे असे त्या काळात आपले मावळे म्हणा, आपले माणसं म्हणा, कसे एवढे चालत होते, म्हणजे नवल वाटतं. आजकालच्या पिढीला आहे ना फिटनेसची काहीच आवड राहिलेली नाही आहे. माणसं इकडे यायला पण आळशीपणा करतात. खरं म्हटलं माणसांनी असे ट्रेक करायला पाहिजे.
विदाउट रिस्क करायला पाहिजे, उन्हाळ्याच्या दरम्यान करा. आता पावसाळ्यात आम्ही आलो रिस्क घेऊन इकडं, तरी रिस्क एवढी काही नव्हती, मीडियम रिस्क होती. एकदम चांगलं झालं पैकी फिरण्यासारखे. वरती महादेवाचे मंदिर गेलं तिथे एवढं प्रसन्न वाटलं. ते चार युगांची आम्ही पिलर्स बघितली, खूप सुंदर दृश्य होतं. ते ती गर्जना, ते सगळं माणसांचा उत्साह म्हणजे अतिशय मनमोहक होतं. आणि एकदा आम्ही तिथे शेवट कोकण काढायला गेलो, तिथलं सौंदर्य म्हणजे सौंदर्य होतं, मन तृप्त आलं. म्हणजे स्वर्ग म्हटलं तर फक्त सह्याद्री, याच्या बाकी काही सांगू शकत नाही. तिकडे तुम्ही बघू शकतात या अस्वर्णीय डोंगर रांगा, म्हणजे सह्याद्रीच्या जे डोंगर रांगा आहेत त्यांचं सौंदर्य म्हणजे असं मनमोहक असतं. आणि असेच मनमोहक आणि चांगला व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. याच्यानंतर मस्तपैकी एक सुंदर असा सिनेमॅटिक शॉट्स तुम्हाला दिसणार आहे, त्याचा आनंद घ्यायला विसरू नका. पहिल्यासारखा यावेळेस पण तुम्हाला सिनेमॅटिक शॉट मिळणार आहे आणि मिळेलच. थँक्यू ना मेरी जान.